महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण आकर्षक ठेव आणि कर्ज योजनांसाठी नजीकच्या शाखांशी संपर्क साधा। फोन 0231 253 2406 व 253 4406। शेतकऱ्यांच्या चळवळीवर जरी लाठ्या चालवल्या, शेतकऱ्यांची चळवळ त्यांच्या विरुद्ध लढावी लागली, त्यांच्याबरोबर त्यांनी निवडणूक। मला असं वाटतं की कुठलाही प्रामाणिक चांगला माणूस हे करणार नाही आणि कुठलाही चांगला प्रामाणिक माणूस हे सहन करणार नाही। आणि त्यामुळे आपली लढाई जी आहे ती राजू शेट्टींच्या एका अर्थाने अप्रामाणिकपणाच्या विरुद्ध आहे। मला तुम्ही सांगा आणि शेतकऱ्यांना विचारून सांगा की गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांना कशासाठी आंदोलन करायला लागलं? कर्जमाफी मागणी झालेल्या आपण दिली। कर्जमाफीच्या वेळेला फार मोठे मोठे तज्ञ म्हणाले की अहो तुम्ही मूर्ख आहात का, निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करा। मुख्यमंत्री म्हणाले नाही, माझा शेतकरी अडचणीत आज आहे आणि मी निवडणुकीच्या वेळेला कर्जमाफी केली तर काय फायदा? म्हणून लोकांचं न ऐकता 34,000 कोटीची कर्जमाफी केली। त्यात तुम्ही काय मोर्चे काढले, धरणी धरली, काय केलं? तुमचं कर्तृत्व आहे। आणि त्यामुळे योजना किती मिळाल्या, घरं कशी मिळाली, गॅस कनेक्शन कसं मिळालं, टॉयलेट कशी मिळाली, शेतकऱ्यांना पीक विमा कसं मिळाला हे मी सांगण्याची आवश्यकता नाही। गावामध्ये तुम्ही 250 घरामध्ये गेलात तर 200 घरांमध्ये कर्जमाफीचे तरी पैसे मिळालेले आहेत, कुठे टॉयलेटचे पैसे मिळालेले आहेत, शौचालयाचे, कुठे घराचे पैसे मिळालेले आहेत। हातकणंगले तालुका आपला दुष्काळी आहे, त्या दुष्काळाच्या योजना मिळालेल्या आहेत। आणि तेव्हा ना तुम्हाला ना लोकांना मला आता योजना काय दिल्या हे सांगण्याची फार आवश्यकता नाही। ज्या राजू शेट्टींनी शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःचं भलं करून घेतलं, दरवेळेला लोकांना फसवत राहिले, कधी अपक्ष उभं राहायचं त्यावेळेला चिन्ह वेगळं, कधी भारतीय जनता पार्टी शिवसेनेची मदत घ्यायची त्यावेळेला चिन्ह वेगळं, केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, आपल्या गावामध्ये सगळ्या ठिकाणी आता घट्ट युती झालेली आहे। आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, राष्ट्रीय समाज पक्ष असेल, कुठे तर बेटोंची संघटना, अशा सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।